हा वडा बघा किती छान मस्त क्रिस्पी झालेला आहे, वरून क्रिस्पी व आतून मऊ आहे। वडा अजिबातच तेलकट नाही, चवीला एक नंबर लागतो। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। पावसाळ्यात आपल्याला नेहमी काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं। बाहेर पाऊस पडत आहे, चहा बरोबर हा वडा मिळाला तर अजून काय पाहिजे। हा वडा चवीला खूपच छान लागतो आणि बनवायलाही खूप सोपा आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। वडा चण्याच्या डाळीचा असल्यामुळे हाय प्रोटीन बेस्ट हेल्दी वडा आहे। हा वडा तुम्ही संध्याकाळच्या चहा बरोबर किंवा सकाळच्या नाश्त्यालाही खाऊ शकतात। हा वडा साऊथ इंडियामध्ये खूपच प्रसिद्ध आहे। हा तिथला स्ट्रीट फूड आहे। याला कोणी कोणी मसाला वडा असेही म्हणतात। साऊथ इंडियामध्ये याला परिप्यू वडा असे म्हणतात। हा वडा अजिबातच तेलकट होत नाही, मस्त कुरकुरीत लागतो। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। तरी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर हा कुरकुरीत दाल वडा कसा करायचा ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य, इथे एक मोठा बाउल मी चण्याची डाळ घेतलेली आहे। ही वजनाने 300 ग्राम आहे चण्याची डाळ ही। एक मोठा कांदा, एक चमचा तांदळाचं पीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, चिली फ्लेक्स, मीठ, जिरे, आलं किसलेलं आलं आहे हे आणि हिंग। हे बघा, ही चण्याची डाळ आहे ना, मी 4 तास आधीच भिजवून घेतलेली आहे। 4 ते 5 तास भिजवून घ्या ही चण्याची डाळ तुम्ही। आणि तुम्हाला जर लवकर पाहिजे असेल, आपल्याला वडे जर करायचे आणि लवकर पाहिजे असेल तर ही चण्याची डाळ तुम्ही गरम पाण्यात भिजवली ना तर 2 ते 2.5 तासात पण ही डाळ छान भिजते। डाळीतलं ना सर्व पाणी मी चांगलं व्यवस्थित नितळून घेतलेलं आहे। आपल्याला डाळ वाटताना ना पाणी अजिबात नको आहे, एकदम कोरडी डाळ पाहिजे आपल्याला। या डाळीमध्ये 1-2 चमचे डाळ आहे ना मी बाजूला काढून ठेवते। ही डाळ आहे ना मिक्सर मध्ये आपण आता बारीक वाटून घेऊया। एकदम बारीक नाही वाटायची आपल्याला, अशी रवाळ वाटायची आहे। हे थोडी जास्त असल्यामुळे मी ना 2 वेळा वाटून घेतलेली आहे। हे बघा, ही डाळ ना मी अशी बारीक करून घेतलेली आहे, एकदम रवाळ आहे बघा, बारीक नाही वाटलेली आहे। आणि मिक्सर एकदम चालू न करता पल्स मोडवर ऑन ऑफ केलेला आहे, त्याच्याने छान वाटले गेलेली आहे बघा। एकदम बारीक वाटली ना तर मग त्याचे वडे चांगले लागत नाही, असे रवाळ वाटून घे। वाटलेली डाळ एका भांड्यात काढून घेते मी। याच पद्धतीने मी राहिलेली डाळ पण ना वाटून घेते। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। हे डाळ बघा मी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे। आता आपण याच्यामध्ये ना मसाले घालूया। कांदा, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, चिली फ्लेक्स, जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं, हिंग, ही जी वाटून ठेवलेली डाळ आहे ना ती पण घालते। ही अशी अख्खी डाळ घातली ना तर वडा खाताना दाताखाली आली ना तर खूप छान लागते चवीला, म्हणून मी थोडीशी अशी काढून ठेवली। आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व मिश्रण आहे ना आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। सर्व साहित्य एकजीव केलेलं आहे, व्यवस्थित कालवून घेतलेलं आहे बघा हे। आता आपण याचे वडे करूया। हाताला ना मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे वडा आपल्या हाताला चिटकायला नको। याच्यामध्ये ना पाण्याचा एक पण थेंब घेऊ नका तुम्ही, असे गोल गोल बॉल करून घ्या आधी तुम्ही। आणि थोडंसं हाताने ना असं थोडंसं हाताने प्रेस करा असा चपटा। हे बघा, आणखीन एक दाखवते तुम्हाला मी। पहिले असा बॉल बनवून घ्या तुम्ही याचा, आणि थोडंसं हाताने ना प्रेस करा। या पद्धतीने मी सर्व वडे करून घेते।
गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल पण चांगलं तापलेलं आहे बघा. मी आधी एक गोळा टाकून बघते. चांगलं गरम झालेलं आहे बघा तेल. आता आपण तेलामध्ये ना वडे तळून घेऊया. जेव्हा आपण वडे टाकतो ना त्यावेळेला गॅस मोठा राहू द्या आणि वडे टाकून झाले ना तर मीडियम गॅसवर आपल्याला वडे तळायचे आहे. एक मिनिट एका बाजूने ना वडे व्यवस्थित तळून घ्या. अजिबात त्याला झारा लावू नका आणि नंतर मग आपण वडे पलटून घेऊया. या वड्यामध्ये मी अजिबात सोडा घातलेला नाहीये तरी पण मस्त कुरकुरीत होतात हे वडे आणि किती सोपे आहे बघा बनवायला. फक्त डाळ भिजवली ना तर पटकन होतात. पावसाळ्यात काहीतरी चमचमीत खावंसं वाटलं ना त्यासाठी मस्त आहे हा वड्यांचा ऑप्शन. याआधी मी कांदा भजीची रेसिपी पण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. खूप छान लागतात ती पण कांदा भजी, मस्त कुरकुरीत होतात. तुम्ही एकदा तरी करून बघा भजी ती. 1 मिनिट झाला आहे बघा. आता आपण वडे उलटून घेऊया. चांगले गुलाबी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. व्यवस्थित मीडियम गॅसवरच तळा. व्यवस्थित छान खरपूस तळल्या जातात. मग नाहीतर मग मोठ्या गॅसवर तळले ना वरनं लाल होईल आणि आतनं वडा कच्चा राहील. दोन्ही बाजूनी बघा मस्त आपले खरपूस वडे तळून झालेले आहे. कलर तर बघा किती छान मस्त आलेला आहे बघा वड्यांचा. याच पद्धतीने मी बाकीचे पण वडे तळून घेते. आपले दुसरे वडे पण मस्त तळून झालेले आहे बघा. जास्त तेलकट पण होत नाही बघा ही वडे. वड्याबरोबर खाण्यासाठी आपण मिरची पण तळून घेऊया. मिरचीला ना मध्ये कट मारा आणि मगच तळून घ्या, नाहीतर मग आपल्या तोंडावर उडू शकते मिरची. मध्ये एक कट मारून घेतलेला आहे. मिरची तळून झालेली आहे. प्लेट मध्ये काढून घेते मी आणि या मिरचीवर ना थोडंसं मीठ टाकते. चवीला ना खूप छान लागते मिरची. आपले सर्व वडे तळून झालेले आहे. वडा बघा किती क्रिस्पी झालेला आहे बघा आणि तेलकट पण नाही झालेला आहे बघा वडे. एक वडा बघा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. वरनं एकदम मस्त क्रिस्पी आहे आणि आतनं बघा एकदम छान मस्त मऊ झालेला आहे बघा. टेस्टला तर एकदम भारी झालेले आहे वडे. हे बघा मस्त कुरकुरीत टेस्टी वडे तयार झालेले आहे. हा वडा गरम गरम खायला खूपच छान लागतो. या पावसाळ्यात तुम्ही हा वडा नक्की घरी करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.